गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा सर्वांचे श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनस्वी स्वागत व आभार मानतो. कारण की आपल्यामुळेच मला दररोज नवनवीन इंग्लिश स्पोकन संदर्भात व्हिडिओ बनवण्यासाठीची अतिशय सुंदर व प्रभावी व ऊर्जादायी प्रेरणा मिळत असते. आज आपण नेहमीप्रमाणे कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स बघणार आहोत. हा कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. ज्याप्रमाणे आपण कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स शिकलो त्याप्रमाणे कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स शिकणार आहोत. या कॉन्टिन्युअस पास्ट टेन्सला मराठीमध्ये अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला सांगायला आवडेल, जे विद्यार्थी, जे पालक व इतर सर्व जे माझ्यावर आणि माझ्या व्हिडिओवर भरपूर प्रेम करतात, अशा सर्व जणांना मी सांगू इच्छितो की जे काही फ्रेशर असतील किंवा ज्यांना इंग्रजीचं थोडंफार माहिती असेल, नॉलेज असेल, अशा सर्व माझ्या बंधू भगिनी आणि वडीलधाऱ्या पालकांनी फक्त टेन्सचे मी बनवलेले टेन्सचे म्हणजे काळचे किंवा काळाचे फक्त व्हिडिओ दररोज पाहिले तरीसुद्धा आपण 60 ते 70% इंग्रजी आरामाने बोलू शकतात अशी शाश्वती आपणास देतो. तर चला तर आज जास्त वेळ न दवडता कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ या काळाला सुरुवात करूया. या काळामध्ये सोप्या पद्धतीने आपण अपूर्ण भूतकाळाची वाक्य कशी बनवू शकतो, त्याच्यासाठी काही छोट्या मोठ्या सोप्या मी वैयक्तिक बनवलेल्या काही ट्रिक्स आहेत का, सूत्र आहे का, काही हिंट्स आहे का, काही ओळख आहे का, सर्व काही बारीक बारीक तपशील गोष्टी मी आपणास सांगणार आहे. तर आपण काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघावा. माझा आवाज प्लस हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावा अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. लक्षात घ्या, कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. तर इंग्रजीमध्ये अपूर्ण भूतकाळाची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील, लिहायची असतील, वाचायची असतील, तर त्याचे एक सूत्र आहे बघा. एस प्लस वॉज वर प्लस व्ही फोर प्लस ओ किंवा आर पी एस. आता एस म्हणजे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. एस म्हणजे सब्जेक्ट करता. वॉज वर ही हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. यांना ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. आता व्ही फोर म्हणजे काय, क्रियापदाचं चौथं रूप. बघा, V1 असलं तर क्रियापदाचं पहिलं रूप, V2 असलं तर क्रियापदाचं दुसरं रूप, V3 असलं तर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि V4 असलं तर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप. आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि RPS म्हणजे आर म्हणजे रिमेनिंग, पी म्हणजे पार्ट ऑफ सेंटेन्सेस, एस म्हणजे सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचा उर्वरित भाग. राईट. तर लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही काळाचा अभ्यास करणार, मी एक ट्रिक सांगतोय, लक्षात घ्या. आपल्याला कोणी सांगितलं नसेल, लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका, की प्रत्येक काळ असेल म्हणजे वर्तमान काळाचे चारही प्रकार असतील, भूतकाळाचे चारही प्रकार असतील किंवा भविष्यकाळाचे चारही प्रकार असतील, तर या प्रत्येक 12ही काळांमध्ये म्हणजे मुख्य काळ जे 3 आहेत त्या मुख्य काळांचे जे 12 उपप्रकार आहेत म्हणजे प्रत्येकी एका काळाचे 4. या सर्व काळांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे विद्यार्थी मित्र. बघा, प्रत्येक काळामध्ये तुम्हाला सब्जेक्ट भेटणारच, प्रत्येक काळामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट मिळणारच आणि प्रत्येक काळामध्ये आपल्याला RPS मिळणारच. मग बदल कुठं होतो, कर्त्यानंतर. फक्त एक तर सहाय्यकारी क्रियापद बदलतील किंवा V1 बदलेल किंवा V2 बदलेल किंवा V3 बदलेल किंवा V4 बदलेल, आहे ना. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यासाठी ओळख. आता समजा मराठीमध्ये अपूर्ण भूतकाळाची वाक्य जर आली, मराठीमध्ये अपूर्ण भूतकाळाची वाक्य जर आली, तर तुम्ही म्हणणार ती कशी ओळखावी? तर एक ओळख बघा, एक तर लिहिलेलं आहे मी ब्लॅक रायटिंगमध्ये, ओळख. जर मराठी वाक्यरचनेमध्ये समजा घ्या,
जर मराठी वाक्यरचनेमध्ये त होतो, त होती, त होते असं जर असलं समजून घ्या, ते मराठीतील दिलेले वाक्य हे अपूर्ण भूतकाळाचे आहे. मग तुम्ही तर म्हणणार इथं त होतो लिहिलेलं आहे फक्त. तर त होती असू शकतं, त होते असू शकतं, त होतात असू शकतं किंवा तो होतो असू शकतं. म्हणून त होतो ची भाषा शॉर्टकटमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण वरती जे सूत्र लिहिलेलं आहे, एस प्लस वॉज वर प्लस व्ही फोर प्लस ओ आर पी एस. तर याच्यानुसार खालील वाक्यरचना आहे का आपण बघूया. बघा, आय वॉज रीडिंग अ फॅसिनेटिंग बुक. आय वॉज रीडिंग अ फॅसिनेटिंग बुक. आय हा सब्जेक्ट आहे. वॉज वर पैकी वॉज आहे. व्ही फोर हे रीडिंग आहे. उर्वरित हे ऑब्जेक्ट किंवा आरपीएस आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, वॉज केव्हा वापरतात. प्लीज नोट डाऊन वन थिंग. एक गोष्ट नोट करा, वॉज केव्हा वापरतात. अपूर्ण भूतकाळामध्ये वॉज केव्हा वापरतात. जेव्हा वाक्याची सुरुवात आय, ही, शी, इट किंवा एकवचनी करता. आय, ही, शी, इट किंवा एकवचनी करता. अशा पद्धतीने वाक्याची जर सुरुवात होत असेल, तर त्याच्यानंतर वॉज वापरा. पण या उलट वाक्याची सुरुवात जर यू, वी, दे आणि अनेक वचनी करता असेल, अनेक वचनी, तर त्याच्यानंतर वर वापरा. बाकी उर्वरित सूत्राचा पॅटर्न प्रत्येकी वाक्यामध्ये सेम टू सेम वापरायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, आय हा सब्जेक्ट आहे पहिल्या वाक्यामध्ये. वॉज वर पैकी वॉज आलेला आहे. रीडिंग हे व्ही फोर आहे. आता व्ही फोर कसं ओळखायचं? ज्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असतो. लक्षात घ्या बरं का. व्हिडिओ शिकवीत असताना बऱ्याचशा कॉन्सेप्ट मी आपल्या क्लिअर करत आहे. मग आता तुम्ही म्हणणार, की ज्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो, ते क्रियापद व्ही फोर असते. मग रीडिंग हे काय व्ही फोर आणि अ फॅसिनेटिंग बुक हे सर्व काय आहे? ऑब्जेक्ट किंवा आरपीएस. मग तुम्ही म्हणणार वरच्या वाक्यामध्ये फॅसिनेटिंगला आय एन जी लागलेला आहे आणि इथं रीडिंगला पण आय एन जी आहे. हे रीड हे क्रियापद आहे. फॅसिनेटिंग हे सुद्धा क्रियापद आहे. पण ते या ठिकाणी कर्म म्हणून आलेलं आहे. मग आम्ही कसं समजायचं, की कोणत्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेला असेल तर आम्ही ते क्रियापद व्ही फोर गृहीत धरावं. वॉज वर नंतर लगेच, वॉज वर नंतर लगेच जो शब्द येतो, त्या शब्दाला आय एन जी प्रत्यय असतो आणि तेच व्ही फोर असतं. कळलं का? मग बघा, आय वॉज रीडिंग अ फॅसिनेटिंग बुक. दुसरं वाक्य, दे वर प्लेइंग फुटबॉल इन द पार्क. दे हा सब्जेक्ट आहे, वर हे हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग हे व्ही फोर आहे, फुटबॉल इन द पार्क हे ऑब्जेक्ट किंवा आरपीएस आहे. आता बरेच जण डब्ल्यू ई आर ईला वेअर म्हणतात. इट्स नॉट वेअर, तर इट्स वर ओनली. डब्ल्यू ई आर ई वर. ओके. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, शी वॉज रायटिंग अ लेटर एस्टरडे. शी सब्जेक्ट आहे. वॉज वर पैकी वॉज आहे. रायटिंग हे व्ही फोर आहे. अ लेटर एस्टरडे हे ऑब्जेक्ट किंवा आरपीएस आहे. त्याच्यानंतर बघा, ही वॉज वर्किंग लेट लास्ट नाईट. ही हा सब्जेक्ट आहे. वॉज वर पैकी वॉज आहे. वर्किंग हे व्ही फोर आहे. लेट लास्ट नाईट हे ऑब्जेक्ट किंवा आरपीएस आहे. त्याच्यानंतर शेवटचे वाक्य बघा, वी वर डिस्कसिंग द न्यू प्रोजेक्ट. तर वी सब्जेक्ट आहे. वर हे हेल्पिंग वर्ब आहे. डिस्कसिंग हे व्ही फोर आहे आणि द न्यू प्रोजेक्ट हे ऑब्जेक्ट किंवा आरपीएस आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सूत्रामध्ये एस म्हणजे काय आपल्याला समजलं असेल. वॉज वर हे हेल्पिंग वर्ब म्हणजे मराठीत सहाय्यकारी क्रियापद आहेत. व्ही फोर हे मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आहे. ओ म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि आरपीएस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स आहे. तर बघा, पहिल्या वाक्यामध्ये वॉज नंतर जे रीडिंग आलेलं आहे का, ते व्ही फोर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये वर नंतर जे प्लेइंग आलेलं आहे ते व्ही फोर आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये वॉज नंतर जे रायटिंग आलेला आहे शब्द, ते व्ही फोर आहे. त्याच्यानंतरच्या वाक्यामध्ये वॉज नंतर जे वर्किंग शब्द आलेला आहे ते व्ही फोर आहे. आणि शेवटच्या वाक्यामध्ये वर नंतर जो डिस्कसिंग शब्द आलेला आहे ते व्ही फोर आहे. बाकीचे आपल्याला सर्व समजतं, राईट.
त्याच्यानंतर बघा खाली, खालील वाक्यांचे इंग्रजीत ट्रान्सलेट करा. खालील वाक्यांचे इंग्रजीत ट्रान्सलेट करा, म्हणजे इंग्रजीमध्ये भाषांतर करा. पहिलं वाक्य काय बघा, मी चित्रपट पाहत होतो. मग आता मी काय सांगितलं तुम्हाला, इथं बघा ब्रॅकेटमध्ये, ओळखमध्ये ब्रॅकेटमध्ये बघा, त होतोची भाषा. म्हणून आता बघा पहिल्या वाक्यामध्ये, मी चित्रपट पाहत होतो. तर पाहत हा जो शब्द आहे त्याच्यामधला त घ्या आणि पुढचा होतो घ्या. त होतो. मग त होतो, त होती, त होते, त होता, त होती किंवा त होते असे शब्द सुरुवातीला नाही, शेवटी आपल्याला पाहायला मिळाले, बघायला मिळाले, वाचायला मिळाले, शिकायला मिळाले. समजून घ्या ते अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे इंग्रजीमध्ये. आणि त्या अपूर्ण भूतकाळाचं वाक्य मराठीतील दिलं. आपण यावरती जे इंग्रजीचं जे काही सूत्र दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये, जे अपूर्ण भूतकाळाच्या खाली लिहिलेलं आहे, त्या सूत्रानुसार आपण प्रत्येक मराठी वाक्याचं अपूर्ण भूतकाळामध्ये ट्रान्सलेट करू शकतो. फक्त सूत्र आपल्याला समजलेलं पाहिजे. म्हणून बघा, मी चित्रपट पाहत होतो. आता सूत्रानुसार मी हे वाक्य बनवत आहे. आय वॉज वॉचिंग अ मूवी. आय वॉज वॉचिंग अ मूवी. त्याच्यानंतर ती गाणे गात होती. त होती बघा, त होती. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग. काय येईल इंग्रजीमध्ये? शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग. ते क्रिकेट खेळत होते. दे वर प्लेइंग क्रिकेट. त होते बघा, दे वर प्लेइंग क्रिकेट. त्याच्यानंतर बघा, पाऊस पडत होता. इट वॉज रेनिंग. इट वॉज रेनिंग. मोहिनी पुस्तक वाचत होती. मोहिनी वॉज रीडिंग अ बुक. मोहिनी वॉज रीडिंग अ बुक. माझे वडील वर्तमानपत्र वाचत होते. माय फादर वॉज रीडिंग न्यूजपेपर. माय फादर वॉज रीडिंग अ न्यूजपेपर. तर अशा पद्धतीने या सूत्रानुसार, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, या सूत्रानुसार अपूर्ण भूतकाळाची आपण हजारो वाक्य बनवू शकतात. तर व्हिडिओ शिकवता शिकवता मी आपल्याला फक्त सूत्र न सांगता, मराठी वाक्यांची ओळख न पटवता, फक्त इंग्रजीतील दिलेली वाक्य न वाचता, मध्ये मध्ये मी ट्रिक सांगत असतो, माझ्या सोपे भाषेचा उपयोग करत असतो. पण सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ बघणार, ही सर्व वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून काढा. पुन्हा पुन्हा वाचा, समजा. एक दिवस तुम्हाला कोणत्याही काळाचं वाक्य बोलायला लावलं किंवा शिकवायला लावलं, लिहायला लावलं, वाचायला लावलं, आपण फेल होणार नाहीत. 100% you will be successful in the area of English itself. ही गोष्ट माझी लक्षात ठेवा. व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडला असेल. जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्यासाठी धडपड चालू आहे. तुम्ही शिका, मी शिकतो, माझ्याकडून शिका, तुम्ही मला शिकवा. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.